गाईज, गुड मॉर्निंग. तर आमचा डे 3 चालू झालेला आहे आणि आज तुम्हाला थंबनेल म्हणून कळालंच असेल की आज आम्ही कुठे आहोत. आज आम्ही पोहोचलो आहोत मुन्नार, म्हणजेच केरळला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आज आम्ही आता मुन्नार एक्सप्लोर करणार आहोत. काल आम्हाला यायला काल रात्री आम्ही समथिंग अराउंड 2:30 वाजता पोहोचलो इथं. टोटल समथिंग अराउंड 16 तासाचा प्रवास होता, जे की भयानक होता. पण रात्रीचा 2:30 वाजता जे इथं पोहोचलो ते डायरेक्ट आम्ही हेवनलाच पोहोचलो. आणि तर भयानक आम्ही आल्या आल्या झोपून टाकलं ते. आता आम्ही आवरून फ्रेशन अप होऊन आता आम्ही बाहेर पडत आहोत. सो स्टे ट्यून विथ अस, लेट्स गो. हे बघा, सगळेजण ब्रेकफास्ट करत आहेत. इडली एक नंबर आहे. स्पॉन्जी 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 स्पंजी स्पंजी. आम्ही आता मुन्नारला पोहोचलो आहोत आणि तुम्ही इथं बघू शकता की पूर्णपणे इथं नेचरचा पूर्ण पार्ट आहे. बेस्ट सीन, चहाच्या मळ्यामध्ये एकदम बेस्ट सीन आहे. हाय गाईज, आम्ही फर्स्ट पॉइंटला पोहोचलेलो आहोत. पहिला पॉइंट आमचा फोटो पॉइंट आहे, जिथे आम्ही चहाच्या मळ्यात जाऊन फोटो काढणार आहोत. बघू शकता भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. हा फोटो पॉइंट आहे जिथे सगळेजण थांबून फोटो काढत आहेत. तिथे फोटोग्राफर, गाईड सगळेजण आहेत, तुम्हाला गाईडही करू शकतात. आणि मेन म्हणजे इथं सगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट, बाकीचं कोल्ड्रिंक्स वगैरे पण अवेलेबल आहेत. आम्ही तर आजचा ब्रेकफास्ट जिथं आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलेला तिथेच केला आहे. तिथेच आम्ही ऑलरेडी लोड उपमा सगळं खाल्लेलं आहे. आता फक्त आम्हाला मुन्नार एक्सप्लोर करायचं आहे आजचे दिवस. मगाशी आमचा फोटो पॉइंट बघून झालेला आहे. तर आता आम्ही दुसऱ्या पॉइंटला आलेलो आहोत, तो आहे इको पॉइंट. तर इको पॉइंटची एंट्री फी अडल्ट साठी 40 रुपये आहे, चिल्ड्रन साठी 20 रुपये आहे. एक्झॅक्टली. आणि आता बोटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर बोटिंगचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील इथे. आम्ही आता जे सिलेक्ट केलेलं आहे ते आम्ही 14 पीपल असल्यामुळं 20 पीपलसाठी काय आहे बोटची फॅसिलिटी इथं अवेलेबल. हा, म्हणजे तुम्हाला जर 5 सीटर करायचं असेल तर ते अराउंड 1080 आहे आणि 7 सीटर असेल तर 1400 आहे. आणि जर मोठा ग्रुप असेल तुमचा 20 जणांचा वगैरे तर तुम्ही 2000 मध्ये तुम्ही करू शकता, जे की आय थिंक विच इज अफोर्डेबल. तर आत्ताच आम्ही बोटिंगचे बुकिंग केलेलं आहे. आम्हाला 11:50चा स्लॉट मिळालेला आहे. तर त्याच्या आधी आम्ही थोडेफार फोटोशूट करू, मग त्याच्यानंतर आम्ही बोटिंग करू. आणि जी पण काय बुकिंगची प्रोसिजर आहे ती सगळी ऑनलाईन आहे. आणि सगळ्या मेंबरची नावं टाकायला लागतात डिटेलमध्ये. गव्हर्नमेंटची इथं म्हणजे मस्त आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची अशी पॉलिसी आहे की तुम्ही इथं बुकिंग केल्या जे पण काय त्यांना कॅश मिळते, म्हणजे जे पण काय रिफंड मिळतो ते त्यांनी डायरेक्ट ट्रान्सफर गव्हर्नमेंटला करतात. करेक्ट. तुम्ही कॅश जरी केली
कार्ड जरी केलं थ्रू किंवा गुगल पे थ्रू जरी केलं तरी तुम्हाला ती प्रोसिजर कम्प्लीट करावी लागते, जी ऑनलाईन प्रोसिजर आहे. आणि इथं बरेच जण तुम्हाला हेल्प करतात, त्यामुळे ते एवढं पण काही डिफिकल्ट नाही आहे. इझी जातं. दररोज बसलेला सकाळच्या 7 ते 9 थायलंड मध्येच असतोय तो. पहाटे 7 ते 9 बरोबर. मी बीचवर जातोय, अंकित उठवतो तुम्हाला. संकल्पना अंकिताची आहे. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. मस्त आहे, मस्त. हा पॉइंट मस्त आहे. कसं वाटलं तुम्हाला दोघांना? मिनी थायलंड. बेटर दॅन थायलंड. बेटर दॅन थायलंड. आता आम्ही तिसऱ्या पॉइंटला आलेलो आहोत, इको पॉइंटला आलेलो आहोत. या पॉइंट पेक्षा आय वुड सजेस्ट की आपण ह्याच्या आधी कोणता बघितला होता? मधुमेटी बोटिंग पॉइंट. बोटिंग पॉइंटचा जो आहे ना पॉइंट, तो बेटर आहे. कारण की इथं बॅकग्राऊंड एवढी चांगली सेमच आहे. इथे येऊन फक्त तुम्ही ओरडायचा आवाज रिटर्न तुम्हाला ऐकू येईल, एवढंच आहे. हा एवढा वर्थ नाही आहे. ह्याच्या आधीचा पॉइंट जो होता, आणि याच्यासाठी तुम्हाला पर पर्सन 10 रुपये एंट्री फी द्यायची आहे. 20 आहे. 10 रुपीज.
तर इको पॉईंट बघून झाल्यानंतर आम्ही मधुपेट्टी टी फॅक्टरीमध्ये आलेलो. इथे अराउंड 200 आपल्याला एंट्री फी आहे. त्याच्यानंतरनं त्यांनी सगळी प्रोसिजर आपल्याला एक्सप्लेन करतात की टी मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं. आता राईट साईडला आपण बघू शकतो की टी लिव्सना प्लकिंग केलं जातं. त्यानंतरनं त्यांना ड्राय केलं जातं आणि मेन प्रोसिजर जी असते म्हणजे जो फ्लेवर येतो टीमध्ये तो ऑक्सिडेशन प्रोसिजर झाली की त्यामध्ये मेन म्हणजे फ्लेवर येतो. इथे बघू शकता की वेगवेगळे प्रोसिजर कशी कॅरी आउट केली जाते ते इथे दाखवलेलं आहे. टी लिव्स कशा हार्वेस्ट केल्या जातात, नंतरनं त्यांना ड्राय केलं जाते, नंतरनं मग त्यांच्या साईजनुसार सेपरेट आउट केलं जातं. त्यानंतरनं इथे आम्ही सगळे बघत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या इथून आम्ही मशिनरीज पाहिल्या. यानंतर आम्ही त्यांच्या टी फॅक्टरीमधली टेस्ट ट्राय करण्यासाठी तिथेच त्यांच्या आउटलेटमध्ये थोडंफार शॉपिंग केलेले. आम्ही आता बेकरीमध्ये आलेलो आहोत आणि इथे ड्रायफ्रूटचा हलवाही घेतलेला आहे आणि आता मी कॅरेट केकही ट्राय करत आहे जे की मस्त आहे. कसं आहे? कॅरेट केक ट्राय केलेला आहे जो की आवडलेला आहे. त्यामुळे 2 पार्सलही घेतलेला आहे. अजून एक जॅकफ्रूट केक घेतलेला आहे आणि हनी केक एक घेतलेला आहे ज्याची टेस्ट आम्ही नंतर सांगतो. तर अशी आहे आमची रूम. आम्ही पोहोचलेलो आहोत तिरुवनंतपुरममध्ये. हा आहे हॉटेलचा कम्फी बेड इज हिअर. हे कोस्ट ठेवलेला आहे, सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, मिरर विथ डेस्क अँड वॉशरूम.